जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात जी काही विशेष परवानगी मिळाली होती, तर ती विशेष परवानगी म्हणजे जे काही 11,085 उमेदवार सध्या बघा ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ज्यांचं बघा समुपदेशन आणि जे नियुक्तीबाबत या ठिकाणी बघा प्रक्रिया बाकी आहे, तर अशा उमेदवारांसाठी बघा जी काही विशेष परवानगी मिळाली होती, तर विशेष परवानगीमध्ये नियुक्ती संदर्भात विशेष परवानगी मिळालेली आपल्या सर्वांना माहिती आहे. तर त्या संदर्भात बघा ज्या जिल्ह्यामध्ये निवडणूक जी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशीपासून प्रोसेस सुरुवात करण्यासंदर्भात विशेष जो काही परवानगी होती तर त्याच्यामध्ये नमूद करण्यात आला आहे. पण त्याच्या अगोदर बघा जी काही शिक्षकांची आधी जे नवनियुक्त शिक्षक असेल पूर्वीपासून, तर त्यांना जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात बघा एक मुभा देण्यात आली होती आणि जिल्हा अंतर्गत बदली जी पर्यंत होत नाही तोपर्यंत नवनियुक्त शिक्षकांना या ठिकाणी बघा नियुक्ती आदेश मिळणार नाही. तर त्या संदर्भात बघा जे काही विविध जिल्हा परिषदमध्ये ज्या नवनियुक्त शिक्षकांना नियुक्ती संदर्भात देण्यास आधी जे काही जिल्हा अंतर्गत बदली असते, तर ती जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे. म्हणजे एकदा जिल्हा अंतर्गत बदली पूर्ण झाली शिक्षकांची, त्यानंतर मग नवनियुक्त शिक्षकांचं समुपदेशन होऊन त्यांना शाळाही त्यांच्या जे काही लोकेशन असेल किंवा शाळा नियुक्ती आदेश त्यांना मिळणार आहे. तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात. आता हे जे आहे जिल्हा परिषद सोलापूर संदर्भात आहे. तर जिल्हा सोलापूर संदर्भात या ठिकाणी 24/4/2024 हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे. अत्यंत महत्त्वाचं कालमर्यादित पत्र होतं. तर हे पत्र बघा प्रति गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती सर्व यांना इश्यू करण्यात आलं होतं. तर ह्या पत्राचा जो काही विषय देण्यात आला आहे, तर तो विषय म्हणजे जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या सन 2023-24 बाबत. कारण आपल्याला माहिती आहे की जे काही पूर्वीपासून लागलेले शिक्षक आहे, तर त्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या देखील या ठिकाणी बघा आचारसंहिते असल्यामुळे त्यांच्या देखील रखडल्या होत्या. तर त्या बदल्या या ठिकाणी सुरुवात झालेली आहे प्रक्रियेला. कारण यांच्या बदल्या एकदा झाल्या का त्यानंतर नवनियुक्त शिक्षकांना त्या ठिकाणी आदेश किंवा जी काही शाळा असेल ती त्या ठिकाणी बघा मिळणार आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी महत्त्वाचं पत्र सध्या गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती सर्व यांना इश्यू करण्यात आलं आहे. जिल्हा परिषद सोलापूर संदर्भात आहे. तर ह्याच्यामध्ये जे काही विशेष जे संदर्भ देण्यात आले आहे, तर एकूण 5 संदर्भ या ठिकाणी देण्यात आले आहे. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही पत्र वगैरे असेल उपसचिव सरांचं किंवा माध्यमिक शिक्षण उपसंचालकांचं आणि जे GR होते ग्रामविकास विभागाकडनं, तर हे ह्या ठिकाणी बघा रेफरन्स देण्यात आले आहे. तर ह्या पत्रामध्ये जे काही महत्त्वाचं 25 तारखेपर्यंत, कारण अद्यापही ज्या याद्या असेल तर त्या याद्या या ठिकाणी प्राप्त झाल्या नाही. तर त्याच्यामध्ये जे इच्छुक आहे बदलीसाठी तालुक्यातील जे बदली इच्छुक जे प्राथमिक शिक्षक असेल, मग त्या ठिकाणी पदवीधर प्राथमिक शिक्षक असेल किंवा विशेष शिक्षक असेल, त्यानंतर मुख्याध्यापक असेल, मग त्याच्यामध्ये उर्दू, मराठी, कन्नड माध्यमाचे जे सर्व शिक्षक बांधव असेल, तर त्यांच्या विनंतीकरता या ठिकाणी बदली अर्ज प्राप्त करून घेण्याकरता सदर माहिती या ठिकाणी बघा मागवण्यात आली होती. तर जवळपास या ठिकाणी प्राधान्यक्रमानुसार माध्यमनिहाय व संवर्गनिहाय स्वतंत्र याद्या या ठिकाणी 25/4/2024 रोजी समक्ष सॉफ्ट कॉपी व स्वाक्षरीसह हार्ड कॉपी या ठिकाणी कार्यालयात माहितीकार कर्मचारी यांनी सक्षम सादर करावायची आहे. म्हणजे जी काही बदली प्रक्रिया संदर्भात 25/4/2024 पर्यंत या ठिकाणी यादी जी आहे ती सादर करण्यासंदर्भात सूचना देखील देण्यात आल्या आहे. जेणेकरून लवकरात लवकर संपूर्ण यादी प्राप्त झाली त्यानंतर पुढील जी कार्यवाही असेल बदली संदर्भात तर ह्या ठिकाणी होणार आहे. तर असं या ठिकाणी बघा जे महत्त्वाचं हे देण्यात आलं आहे शेड्यूल किंवा जो काही संच देण्यात आला आहे, तर ह्या संचानुसार माहिती सध्या मागवण्यात आली आहे. भाषा असेल, शारीरिक शिक्षण असेल, गणित विज्ञान, जे विषय शिक्षक, पदवीधर शिक्षक, उपशिक्षक, असं संपूर्ण ह्या टेबलनुसार माहिती सध्या मागवण्यात आलेली आहे. जेणेकरून निवडणूक झाली का त्यानंतर जी नवनियुक्त शिक्षकांची प्रक्रिया असेल नियुक्ती संदर्भात तर त्या ठिकाणी बघा स्टार्ट होऊ शकतं. त्याच्या आधी ज्या बदली प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करण्यासंदर्भात बघा विशेष जे काही कार्यवाही सध्या करण्यात येत आहे, तर त्या संदर्भात हे विविध जे पत्र आहे ते इश्यू करताना आपल्याला दिसत आहे. असे पत्र बघा ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली जर बाकी असेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे पत्र सध्या इश्यू होऊन तिथील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही आधी पूर्ण करून घेत आहे. जेणेकरून निवडणूक जेव्हा झाली त्या क्षणाला या ठिकाणी बघा पुढच्या दिवसापासून जेव्हा प्रोसेस सुरुवात होईल शिक्षक भरती संदर्भात नियुक्तीची, तर तेव्हा जे आहे निवडणूक प्रोसेसमध्ये ज्या राहिलेल्या होत्या बदली संदर्भात प्रक्रिया, तर ही बघा झालेली आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे लवकरात लवकर जे काही आदेश असेल नवनियुक्त शिक्षकांना ते या ठिकाणी आपल्याला मिळालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. तर असं हे एक महत्त्वाचं पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे. तसं जे विविध जे जिल्हा परिषद आहे तर त्यांच्या देखील पत्र इश्यू करण्यात येतील. तर अशा संदर्भात ही एक विशेष म्हणजे पत्र होतं
तर हे जे नवनियुक्त 11,085 जे उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी बघा आनंदाची बाब असणार आहे. त्यांच्यासाठी जी प्रोसेस आहे पुढची नियुक्ती संदर्भात, तर ती प्रोसेसचं जे काही कार्यवाही असेल तर ती या ठिकाणी सुरुवात झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर जेणेकरून आता जे निवडणुकाचा जो काही पहिला टप्पा सध्या झालेला आहे, त्यानंतर येत्या कालावधीमध्ये दुसरा टप्पा होईल, तिसरा टप्पा होईल, असं 5 टप्प्यामध्ये सध्या निवडणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या होणार आहे. तर त्याच्यामध्ये जवळपास 4 जूनपर्यंत संपूर्ण जे काही निवडणूकची प्रोसेस आहे तर ती पूर्ण होणार आणि यदाकदाचित 4 जूननंतर जे उर्वरित जे कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात असेल किंवा मग विथ इंटरव्ह्यू राऊंड संदर्भात असेल शिक्षक भरतीचं, तर ते देखील बघा सुरुवात ही होऊ शकते. पण त्याच्यासाठी बघा आतापासूनच या ठिकाणी पाठपुरावा करणे गरजेचं आहे, जेणेकरून ज्या अंतर्गत प्रोसेस असेल तर त्या प्रोसेस बघा आताच झालेल्या पाहिजे. त्यानंतर मग डायरेक्ट याद्या किंवा निवडणुकी संदर्भात जे काही कामकाज पूर्ण झाल्यानंतर विशेष जे काही निवेदन किंवा नियुक्ती आदेश असेल तर ते नियुक्ती आदेश बघा त्या ठिकाणी मिळू शकतात. तर आता सध्या शांततेचा काळ आहे, तर आपल्या परीने सध्या पाठपुरावा या ठिकाणी करायला पडेल. आम्ही देखील आमच्या स्तरावरनं पाठपुरावा सध्या करतो आहे. तर अशा पद्धतीने हे एक महत्त्वाचं पत्र होतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल. हे पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. लिंक जी आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे, तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.